पृथ्वीहून जसा ज्वालामुखी असतो, तो जसा बाहेर येतो तसा एखाद्याचा तो बाहेर पडत असतो. असं होऊ नये. विद्यमान शासनाने, सात्विक सदाचारी पुण्यशील शासनाने गोड सज्ञाय आशा घेऊन आलेल्या या तरुणांच्या पात्रात गोड सज्ञाय टाकावा आणि त्या न्यायाने स्फूर्त या समाजाला करावं अशी आदरणीय शासनाच्या चरणी पुनश्च प्रार्थना विनंती. मी मगाशी परवाला बोलत होतो प्रसाद महाराजांना, एखाद्या गोष्टी करत असताना अरे राई हुतुगिरी ही नसावी. सात्विकतेत बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या मातीत खूप सात्विकतेनं समाज हा अत्यंत पावनतेने, शुद्ध अंतकरणाने, प्रसन्नतेने हे आंदोलन हाताळते. कोणाचा मत्सर, द्वेष, विरछा हे करू नये. एखाद्याला घाणेरडं बोलू सुद्धा नाही. कीर्तनकारांनी सुद्धा या आंदोलनात बोलत असताना त्याची वाणी सांभाळून बोलायचं. अधिकार नाही आपल्याला कोणाला बोलायचं, वाणी सांभाळून बोलायचं. काय होतं माहितीये का, मोठी माणसं मोठीच असतात, मोठी माणसं मोठीच असतात आणि मोठ्यांना बारकाली किती जरी बोलली तरी त्यांच्या अंगवळण पडलेलं असते. त्याच्याकरता छोट्यांनी मोठ्याला बोलणं म्हणजे त्याच्या वाणीचं पात्रता कमी करणे. मोठ्यांनी नाही बोलावं. मोठ्यांना ज्या वेळेला छोटी बास्कळतेत बोलत असतात त्यावेळेला कुत्रं हत्तीला चावल्यासारखं होते आणि शक्यतो कुत्रं भुकत असते, हत्तीला कधीच चावत नाही. कुत्र्यानं जर चावण्याचा प्रयत्न केला तर कुत्रं बोचर होत असते. भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी, भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी, होवोनी हिंपुटे दुःख पावे, दुःख पावे, होवोनी हिंपुटे दुःख पावे. हो भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी, भुंकोनी श्वान लागे हाती पाठी, होली मोठी दुःख वावे, होली मोठी दुःख वावे. काय होतंय, कुत्र्याने हत्तीला भुंकणं विनाकारण विंपुटी. फार सौम्यतेनं ह्या आंदोलन हाताळतात तरुण, त्यांना प्रणाम, माझा मुजरा त्यांना. काय होतं माहितीये का, सात्विकपणाची ताकद इतकी मोठी असती. सात्विक सदाचारी पुण्यशील पतिव्रता स्त्री असेल तर कशी झुरती ऐका. बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर करायचीच नाही आंघोळ, करायचीच नाही. पाणी गार झाल्यावर दुसऱ्या हौदातलं पाणी घ्यायचं आणि मग आंघोळ करायची. तिनं जेवायला वाढ्यावर जेवायचंच नाही. पुढं सप्ताह ते पाहायचं. सात्विक जर असेल तर 8व्या दिवशीच ब्लड कमी होते तिचं. सात्विक बायको असेल ना तर 8व्या दिवशी तिचं ब्लड कमी होते. आंघोळीला पाणी टाकलं तरी आंघोळीला घेईन, जेवायला वाढलं तरी जेवण, आथरून टाकलं तरी त्याच्यावर झोपणत, पाणी दिलं तरी माझ्या हातचं पेनत. झालंय काय, माझं चुकलं काय. सात्विक प्रतिष्ठित 4-2 माणसाला जमिलं आणि दर्शन घेतलं. दादा, अण्णा, तात्या, काका, काय चुकलंय माझं. 8 दिवस झालं मालक माझ्या हातचं जेवणत, पाणी पेनत, आंघोळीला पाणी टाकलं तर आंघोळ करीनत. काय चुकलंय माझं, मला विचारा, मी दर्शन घेते, नाक घासते. झुर 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 झुरणी लागली, वाळून गेली. पण कोणती माहिती आहे का, सात्विक सदाचारी पतिव्रता बायको. तसा मारलं का नवऱ्यानं तिला, शिवी दिली का तिला, नाही. तिला एखादा शब्द वाईट वापरला का, नाही. शांत नवरा बसला, फक्त तिनं केलेले भोग मात्र स्वीकारले नाही, इतक्यातच वाळली हप्त्यात. तसं तुम्ही सात्विक नवऱ्यासारखं आंदोलन करा. शासनात एखादी सात्विक पतिव्रता जर राजकारणी असेल तर तुम्हाला न्याय देईल. आणि जर त्यांच्यात पातिव्रत्यपणा नसेल तर मग तुम्ही समजून घ्यायचं आपण अवदासा संग लग्न केलंय. विठाला 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 विठाला. काय होतंय
माहितीये का, नवऱ्यापेक्षा उच कानाची बायको कधीच आयुष्यात कामाची नसती. उच कान म्हणजे मी शरीरानं नाही सांगायलो, विवेकानं. विवेकानं मालकाच्या शब्दाला तडा देणारी पत्नी देऊतले मालक सांगतात. कर्कश संगती दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते. कर्कश संगती दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते. कर्कश संगती दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते. कर्कश संगती दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते, दुःख उदंड फाजिते. प्रारब्धानं जर कर्कशा बायको जीवनात भेटली असेल तर सोन्याच्या बंगल्यात राहणाऱ्याला सुद्धा मसन वाटा दिसतोय. आणि ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी प्राप्त झाली त्याला वनवासात पण स्वर्ग असते. नशीब घेऊन या, आपल्या जीवनात एखादा तरी राजकीय व्यक्ती असा भेटेल पतिव्रतेसारखा, तो जीवनात तुम्हाला आशेचा किरण देऊन जाईल आणि जीवनाचं सोनं करील. फक्त शांततेत सगळं हलवायचं. विडाला विडाला एक 1.5 कोट लोक असतील, 1.5 कोट लोक. इति सुचाग्रो भयस्थित जाय व्याप्तीत कला सूत्रे तो तिलाग्रो भयतीत विद्यानाम कलसूत्रे. अर्थशास्त्र सांगते डोक्याच्या केसाचे 14 उभे भाग करायचे, उभे 14 भाग करायचे आणि एका तिळाचे 27 भाग करायचे. किती बारका असेल 27वा भाग? केसाचा उभा 14वा भाग. इथे रोमाग्रो भय व्याप्ती तिलाग्रो येत जायते क्रिया नष्टती क्रियान संविता. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं. एका तिळाचा 27वा भाग किती कोमल असेल, किती बारीकसा असेल. केसाचा उभा 14वा भाग किती कोमल असेल. तितकं सुद्धा गालबोट लागेल इतकं सुद्धा 1.5 कोटी समाजानं एका तिळा इतकं सुद्धा अपव्यवहार केला नाही. किती चांगलं वागले, किती. अहो लोकांनी सुद्धा वागणूक किती दिली. शंकरराव होते माझ्यासोबत, झोल साहेब इंजिनियर साहेब होते, नाना तुम्ही होतात. आम्हाला 100 तरी बिस्लरी मुस्लिम बांधवानं दिली असेल. शेवटी गाडीत घ्यावं वाटणं, वजं होऊ लागलं ना तिचं. भेटू लागल्या फुकट पण वजं होऊ लागला. नको वाटलं. इतकी काय सन्मान, किती आदर केला त्यांनी सुद्धा. ह्या आदराची, ह्या सन्मानाची, ह्या एकवटण्याची पोच पावती एक ना एक दिवस कळेल. तो सात्विकता लक्षात येईल, ती एकवटता लक्षात येईल आणि कधीतरी आशेचा किरण नाईलाजाने सुद्धा फेकावं लागेल. फक्त थोडीशी दम धरा, मिळेल. विटेवरच्या मालकाने त्यांच्या अंतकरणात ती भावना देव, काशीतल्या मालकाने त्यांच्या अंतकरणात ती भावना देव आणि या समाजाकडे बघण्यासाठी त्यांच्या अंतकरणात तळमळ देव. हीच विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला 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 सगळे सकाळी उपोषणात जे सकाळपासनं मला वाटतं काल सकाळपासनं तैनात आहेत, तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतोय. सगळी गुणीजन मंडळी, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही सर्व वारकरी मंडळी, त्यांना प्रणाम करतोय. एक छोटासा मृदंगाचार्य, खूप छोटा पण त्याचा गुरु मोठा आहे. विठाला 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 चांगल्या हव्यातलं गाडगं शक्यतो कोण्याही कामाला वापरते, भनभन करीत नाही. चांगल्या हव्यातलं गाडगं कशालाही वापरा, हो कशालाही. घडगी घ्यायला वापरलं तरी जमतंय. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला घडगी नाही कळायची, तुम्हाला कडून घडगी कळाली. घडगीला वापरलं तरी चांगलंच. तसं चांगल्या गुरुनं शिकवलंय, माधवराज नरोडे गुरुजींनी शिकवलंय. तेव्हा विठाला विठाला तमाम इथं बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अनिल साऊंड सिस्टीम तुझी छान आहे.
वाह, मला प्रसाद महाराजांनी सांगितलं, त्यानं फुकट दिली म्हणून. क्या बात आहे. वा वा, चांगली गोष्ट. ठीक आहे, वा. तुझ्या अंतकरणात भावना जागी झाली त्याबद्दल ठीक आहे. मी परवाला प्रसाद महाराजांनी माझ्या कानावर घातलं. मी म्हणलं कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण कोळशाचा धंदा हात काळे. कोळशाचा धंदा किती मोठ्या माणसानं करू द्या, त्याचं अंग काळं सगळंच काळं. लांबून फिरला, वास घेतला तरी नागपुड्या काळ्या. तुम्हाला एक माहिती आहे का शिवाजी भाऊ, तुमच्या लहानपणी, माझ्याही लहानपणी चिमण्या होत्या. संध्याकाळी चिमणी ज्या घरात ते सकाळी उठल्याच्या नंतर रुमाला जर नागपुड्या पुसल्या तर काळ्या होत होत्या. दुसऱ्याचा पैसा व्यवस्थित नाही हाताळला की अंगावर सगळं काळच पडत असते. त्याच्यामुळे नकोच ते घराने. विठाला विठाला या साखळी उपोषणात कोणाला काय द्यायचं असेल ते वस्तू रूपात, चटाया द्या, पाण्याचे जार द्या, कोणी इथं बसले असतील त्यांना चहा पाणी द्या, असं द्या. कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण एक न एक दिवस अंगावर गठुडे पडत असतील, दगडं पडत असतील, कारण वेळ येत असते. त्याच्यामुळे ते नका. मी म्हणलं त्यांना, महाराज हेत आपलं त्याच्यातच पडत जा. ह्या आंदोलनात पडे समाजाच्या वतीनं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण पैशाला हात लावू नका कोणाच्या. विठाला विठाला कारण मला माहित आहे, मला एकदा इथं आल्यावर सप्ते करायचा नाद लागला होता. त्या सप्त्यात चांगल्या चांगल्यानं पंक्ती दिल्या. प्रसाद आपलं प्रशांत गुरुजी आहेत, तुम्ही एकानं पंगत नाही दिली, काहीच नाही. हा, नुसते पंक्ती होते, याचे नाव होते पत्रिकेवर. माझ्या लक्षात आलं, तेव्हापासून जिथं कीर्तन आहे तिथं जायचं ना, आपलं नारळ उचलून घरी यायचं. नाही, तसं कोणाकडे जाणं नको, काहीच नको. मला चांगला अनुभव आलाय. तुम्हाला एखादीशी आल्यावर मग आमच्यापाशी रडता. विठाला विठाला पुनश्च एकदा मोठ्या भावनेच्या, आशेच्या लहरीवर आधारित, आशेच्या सागराच्या किनाऱ्यावर आरूढ असलेला हा मराठा बांधव, मराठा समाज, याला पुनश्च एकदा पूजनीय, सात्विक, सदाचारी, विवेक संपन्न, बुद्धिवादी शासनाने पुनश्च एकदा यांना न्याय द्यावा, अशी एका छोट्याशा वारकऱ्याच्या वतीनं त्यांना तळमळीची विनंती. विठाला विठाला अभंगावर येतोय, कारण संप्रदायातल्या एखाद्या व्यक्तीनं म्हणू नये कीर्तनात अभंग घेतला आणि दुसरंच भरडायला येणार. अभंगावर येतो. काय सांगू आता संताचे उपकार, देवापेक्षाही मोठी संतांची उपकार आहेत. एक जणांनी मला प्रश्न केला, महाराज आई वडिलांचे उपकार सर्वात मोठे आहेत, कोण नाही म्हणतंय? कोण नाही म्हणतंय? आई वडिलांचं आदरस्थान तीर्थापेक्षा मोठं आहे. सकल तीर्थाची जी माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. मोठं स्थान आहे आई वडिलांचं. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जो आई वडिलाचं दर्शन घेतो का त्यानं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जो मायबापाचं दर्शन घेत नाही तो नालायक कोण्या महाराजाच्या पाया पडला तर महाराजाच वाजिणारे. आणि मायबापाला न विचारणारे महाराजांना संग ठवाचेत नाही सुंबळे. हे महाराजाला सुरुंग असते, सुरुंग. महाराजाला तात्पुरतं वाटते आपल्या हे थैल्या उचलायलेत. भंगिऱ्या तुला असा सुतळी बॉम्ब वाजिन तुझ्या मागून की जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही. मायबापाला द्वेष करणारे कामाचे नसतील परमार्थ. सात्विक. अहो आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाऱ्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन
सत्यवदे नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे पारायण करीत असेल, प्रवचन करीत असेल, वाऱ्याला जात असेल एखादा भडवा आणि मायबापाला जर विचारित नसेल तर त्याचं थुत्तर पाहणं गौ हत्या समम पापहा. त्या नालायकाचं तोंड पाहणं गाय नाही कापली तरी कापल्या इतकं पाप. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन नको तयाचे दर्शन नको तयाचे दर्शन तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन नको तयाचे दर्शन नको दर्शन केवढाही महाराज असू द्या त्याचं दर्शन नकोय म्हणले मालक देवतले, त्याचं दर्शन नकोय. हे जास्त नादी लागत आहेत भंगिऱ्या महाराजाच्या. आमच्या दारात एक गाडी आली, आज असेल आमची मंडळी ऐकायला. रुद्राक्ष द्याला त्या माणसानं तिला, गाडी दारातून चालली होती, त्याच्या गाईला 5-6 पाय आणि रुद्राक्ष द्याला. तर मी कीर्तनावरून आलो तर ते रुद्राक्ष असा तांब्याच्या वाटीत, त्याच्यात तांदूळ, त्याच्यावर खाली एक बेलाचं पान आणि त्याच्यावर रुद्राक्ष ठुला. मला म्हणले तुम्ही हातपाय धुवान मग तिकडं जा. म्हणलं झालं काय? बाई हा रुद्राक्ष चांगला आहे, या रुद्राक्षाने लक्ष्मी घरी येते. म्हणलं तुला दिलाय कोणी? भीक माग्यानं. तो त्याला रुद्राक्षाच्या बदल्यात काय दिलं? काय नाही म्हणली, 1-2-3 वाट्या गहू दिले. मग जे गहू घेऊन तुला रुद्राक्ष द्यायलाय आणि हे रुद्राक्ष जर पैसे देत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात का पैशाचा रुद्राक्ष तुला द्यायला? हा, त्याचं डोकं खराब झालंय. पैसे देणारा रुद्राक्ष तुला देईन आणि तू ह्याकून 2-3 वाट्या गहू नेईन. पागल आहे का तो? का गांजा वडतोय तो? तो हा आता ते घरचे असल्यामुळं जरा कडक बोललो. शेजाऱ्याच्या बाहेर कसं बोलाव आहे का नाही? शेजाऱ्याच्या बोलणं म्हणजे वळईनं इस्त्याच्या लग्नाला जाणं आहे. आणि वळई इस्त्याच्या लग्नाला गेल्यावर वापस येत असते का गोळा सतन तिचा विठाला विठाला विठाला. भंगिऱ्या महाराजांचे उपकार नाहीत, अधिकारी लोकांचे उपकार आहेत. उपकार संतांचे 1 नंबरचे. सांगतोय आई वडिलांचे उपकार आहेत मान्य, पण आई वडील प्रारब्ध हलवू शकत नाहीत. कोण्या आईला वाटत नाही, कोण्या वडिलाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं? प्रयत्न करत नाहीत का? आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या हातात नाही. बरं ठीक आहे, स्वतःच्या लेकरावर उपकार केले म्हणजे 1 नंबरचे उपकार असतात का? नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मायबाप उपकार करतात फक्त आपल्या लेकरावर, शेजाऱ्याच्या करतात का? गजमल दादा, ती माझ्या मुलावर जितके उपकार करील तितके शेजाऱ्याच्या पोरावर करील का? नाही करू शकत. म्हणून संतांच्या यादीत येऊ शकत नाहीत मायबापाचे उपकार. देवाचे सुद्धा उपकार संतांच्या यादीत नाहीत. भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, दुर्जनासी संहारे दुर्जनासी संहारे दुर्जनासे संहारे दुर्जनासे संहारे भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्ता राखे पाया नाची सवारी दुर्जनासी संहारी नाची सवारी. ते उपकार करत असताना अपपर भावे जसे आई वडील उपकार आपल्या लेकरावर करते, शेजाऱ्यावर करत नाहीत. इतरा बाळावरी नाही मालकांचा पुरावा आहे. आपुलियाचा कळवळा. अहो आपले तर कोणाला आवडत असते, पण इतरा बाळावरी नाही, दुसऱ्यावर कृपा करत नाहीत ती आई वडील. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव हा उपकार करत असताना त्याच्या भक्तावर करतो. देवानं पांडवावर उपकार केला, कौरवावर का नाही केला महाराज? का नाही केला? त्याच्या अंतकरणात आढी आहे.
हाडी हाडी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. संतांच्या बाबतीत आपण सारिखे करीते तात्काळ आपणा सारिखे करीते आपणा सारिखे करीते तात्काळ आपणा सारिखे करीते नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ हो आपण सारिखे करीती तत्काळ आपण सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला आपण सारिखे करीते नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला हे आणू त्याचा आवाज वाढेल रे, त्याला बी पाकिट नाही आज. विठाला विठाला निदान आवाजाव तरी जाऊ दे. मी सेवेकरता अभंग घेतला कधीच म्हणत नाही, ठराविक वेळेस म्हणतो. गजानन मंदिरात असे कुठं कुठं काही कीर्तन असतात ना, अशा ठिकाणी सेवे करतो. नाही तर प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग असं म्हणत असतो. कारण पाकिट घेतल्यावर जर महाराज सेवा म्हणत असेल तर यम इतका हानीन, इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. न पाहे याती कुळाचा विचार करुणा करत ज्ञानाबाई. संतांकडे जात पात काहीच नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी नाम तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी नाम. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशा. होता उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जात नाही जात नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो, आपण सारिखे करीती तात्काळ. संत आपापर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात, हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला
त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायांनी अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग. राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा. काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल. हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतिहास बऱ्यापैकी आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं, बागची लोक अंतकरण त्यातलं वळवळ करत होतं. मॅनीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतोय रे देवा. आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी एक पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार येते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार, त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयेला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत आले आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आणि त्या सभेत कृपा किती आहे, लोकमान्य टिळकावर कृपा सांगतोय. कृपा. चांगल्यांचे इतिहास वाची जा. भांगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्यावर बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला. एक जण म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा. म्हणलं तू वाचवून तुझ्या पप्याच्या माईला ऐकू घाल. तू हे पुस्तक वाचिले आमची राख वाची ती तिकडच मरतो. विठाला विठाला. एक अवलिया त्या सभेत. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं. खाली बसलेला अवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला. थांबवा. हातकड्या पडत असतात. साधूचा शब्द आहे, साधूचा शब्द आहे. आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना, बरोबर आहे का टकल्यांना, कलम नंबर 124 या अन्वे लोकमान्य टिळकांना हातकडी पडली. समाजाविषयी देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला. याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज, पडून होते. 4थ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं, अरे ही लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या. आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली. नाही सुटलास तरी हरकत नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती. गीता रहस्य ग्रंथ लिहिला चंद्र सूर्य तोपर्यंत. आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे. ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेली उपकार आहेत. विठाला विठाला. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. करावर आपल्यावर शासनानं उपकार करावे. महाराज प्रणाम. करावे करावे. महाराज देता येत नाही का सरकारला?
कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर कोण करी अभेर कोण करी अभेर कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर कोण करी अभेर कोण करी अभेर. कोणाचं वाक्य देता येत नाही सरकारला आरक्षण. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर. सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण अवेर करणार. काय कोणाची मायवेली 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. 400 वर्षापूर्वी कोण करी अवेर. सत्ता श्री आहे ना त्यांच्या. करायला पाहिजे कृपा, करायला पाहिजे कृपा. संतांची उपकार आहेत, कृपा आहे संतांची. ऐका, संत जात पात पंथ काही पाहत नसतात. लावरं सशे चित्र धरणाऱ्याच्या कुळातली एक पोरगी. लावरं सशे रानडुकर पशुपक्षी शिकार करणाऱ्याच्या कुळातली पोरगी एका आश्रमावर पोचली. त्या आश्रमाचा महात्म्याचं नाव आहे सद्गुरू. सांगता येईल एखाद्याला नाव. किती रामायण झालीत आपल्या शेलूत. तुम्हाला ऐकायचं ना देन बायकायला. एक लोटा पाणी आमचं ऐकत का आमच्यासारख्या भंगिऱ्यानं सांगितलं. महादेवाला पाणी व्हा कधी सांगितलंय. एक पसा पाणी एक बिलवद 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 एक पसा पाणी एक बिलवद. पूजना केवळ सोपे बहु पूजना सकळ सोपे बहु भाव धरोनिया आचरती दारी भाव धरोनिया आचरती दारी.